काहीच आहे बघा किती पेंगली ती तरी तिला सगळीकडे बघायचं सगळे बघायचे तरी सगळं. आम्ही फायनली आता निघालेलो आहे झेंडावंदन करायला. आवडले आमचं पुसलं इथनं काजू लिस्ट इथं पुसलं गेलेलं तोंड सगळं तिने काळं काळं केलं. भाई राहू दे बाबा तुम्ही आताच पागल झाले. काय म्हणते आताच पागल झाले मी. याला दुसरा बाळ पाहिजे लगेच. सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात तुम्हाला उशिरा दाखवते मी घालणार बांगड्या लाल लाल तिरंग्या कलरच्या बांगड्या बांगड्याचा कलर तिरंगा. हाय हॅलो नमस्कार कसे सगळे पाहिलं प्रत्येक ब्लॉग मध्ये तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे. ब्लॉग मी एकटा स्टार्ट करतोय कारण की सक्षमी पाहिलं नाही. पाहायला सक्षमीच आवडते पाहायचं आवरून झालेलं आहे आणि आता वाजलेले 9 आणि आम्ही निघावले आता झेंडावंदन करायला. तर नाही झेंडावंदन तर करून झालेलं असणार आहे. आम्ही चाललो सक्षमीला बाहेर घेऊन झेंडावंदन आहे तर जरा बाहेर तिला दाखवून येऊ फिरून तिचे फोटोज काढू काय मेमरीज कलेक्ट करू मेमरीज क्रिएट करू जरा काय सक्षमी म्हणजे त्यासाठी आपण स्पेशली चाललेलो आहे. सकाळ सकाळ बोललो आणि आता आम्ही निघतोय मस्तपैकी पांढरे पांढरे कपडे घालून दोघं पण. हे बघा माझा पांढरा शर्ट आणि शर्टावर मी शर्टाच्या आत मी मग दाखव लक्ष्मीसाठी मी काय आणलंय काल. हे आहे आपला तिरंगा सबसे प्यारा एवढंच आणलंय कारण ती हातासाठी परफेक्ट आहे सध्यासाठी. आणि अजून आणलेले आहे बॅच तिरंग्याचा बॅच तो तिच्या चेस्टवर लावणार. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात तुम्हाला उशिरा दाखवते लक्ष्मी घालणार बांगड्या लाल लाल तिरंग्या कलरच्या बांगड्या बांगड्याचा कलर तिरंगा. घालणार आमची सक्षमी घालणार आमची सक्षमी. तर सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात पण असं स्वतंत्र राहावं जसं आपला देश आहे. आपला देश स्वतंत्र झालेला आहे काही आज बा काय म्हणते पाहिजे जोपर्यंत कोणाला बाळ होत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतंत्र आहे. जेव्हा तुम्हाला बाळ होईल सगळं स्वातंत्र्य जातं. आणि मी असं वाटतेलेच तोंडाच्या तोंडात बोलतोय कारण झोप झाली नाही काहीच बळबळ उठलंय लय बळबळ उठलंय. मॅडम रात्री 3:30 वाजता उठून दिले जोर रडत होती सक्षमी घाबरली होती कशा तरी उठून तिला थोडी खेळवली उभी खेळवली पिली मग झोपली असं झालं. आमची झोपच झाली नाही त्यामुळे जागच आहे ना. सकाळी कधी लावलं पाहिजे 8:30ला आम्ही उठलो आवडलं मस्तपैकी आता निघतोय आणि 10-11 वाजेपर्यंत लगेच येऊ सची म्हणजे थोड्या मेमरी वगैरे क्रिएट करू जरा आठवणी. तिचा पहिला झेंडावंदन आहे इथून पुढे सगळ्या संधीचे पहिले आहेत आणि सगळे आपण सेलिब्रेट करणार आहे. आमचं काही इम्पॉर्टन्स नाही. सक्षमीचा 5 वर्ष फक्त आहे. 5 वर्षानंतर दुसरं कोणतरी येईल ना अजून करायला. भाई राहू दे बाबा तुम्ही आताच पागल झाले. काय म्हणते आताच पागल झाले मी. याला दुसरा बाळ पाहिजे लगेच. मी दुसरं बाळ करू कोणतरी येईल म्हणलं दुसरं कोण येणार आहे. दुसरा बाळच येणार आहे ना. आवरून पण तू झेंडा उच्च करायचं. अरे ड्रेस असं लूज नाही पाहिजे मला असं नाही आवडत माहिती का. बघ की असं आहे की मग इथून नाडी आहे ते ना सारखं शोल्डर वरून खाली येतो. धरायचंच व्यवस्थित. हा तर असा ड्रेस असा असेल ना तू सक्षमी असा होतो. एवढे पण टाईट कपडे नाही घालू शकत ना. आणि तो ड्रेस तू घालते तोंडात वा तुला भूकच लागली ना. काही सक्षमीचं झालेलं आहे आवरून मस्त बी आता चाललंय बांगडू बांगडू घालणं. वा अय्यो तू बांगडी घातली. हे बघ तुझ्या हातात बघ काय बघ दिसतंय ना तुला इथं बघ इथं काय काय चुमचुम असते तू बांगड्या बसलं का व्यवस्थित. जास्त पण टाईट नाही तिला लागणार पण नाही काय नाही. मी गेलो असतो तर ते मला साईज समजलीच नसती नशीब मी माझ्या बरोबर होती. मला साईज समजलीच नसती बांगड्याची मी मोठेवाला घेऊन आलो असतो. मम्मी होती म्हणून ते साईज बरोबर आलं कारण ते लेडीज लोकांनाच कळतं गाईच बरोबर आहे का हाय. चिमनू झेंडा पकडला चला झेंडा पकडला आपला भारत देशाचा झेंडा पकडला चला. झेंडा पकडायचा सॉक्स नाही पकडायचा. पकडा हा पकडला पकडला पकडा पकडा. हा झेंडा उचाल हे हमाला त्याला तोंडात नाही घालायचं पिलू ही बघ तोडणार आहे. शूट करेपर्यंत राहू दे पिल्या नंतर ही फ्रॉक आपण युजच करायची ठीक आहे डेली यूज करून टाकू. चला निघू आता. ते उगच आणलंय ते चेस्टला लावायचं तिकडे तू लावायचा नाही तर मी लावतो इकडं. तूच लाव त्याला सुई आहे म्हणजे त्याला पिन आहे. पिन असं नको तिला आता. खूप दिवसानंतर चाललोय काही आम्ही झेंडा करायला खूप कॉलेज नंतर खूप दिवसानंतर चाललोय कारण की
शाळा कॉलेज झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे सकाळी काय झेंडावंदन असं स्पेसिफिक जायला जमत नाही. जे कोण जॉबला वगैरे असतात तर त्यांना ते ठीक आहे होतं यांचं. आम्ही तवा सुटतो तेव्हा झेंडावंदन झालेला असतो. आज पण झालेलंच आहे, पण आपण आपल्या सक्षमीसाठी चाललोय. तर आता आपण निघूया. आम्ही फायनली आता निघालेलो आहे झेंडावंदन करायला. आवडले आमचं पुसलं इथनं काजू लिस्ट इथं पुसलं गेलेलं तोंड सगळं तिने काळं काळं केलं सगळं. नाही तर काय नुसतं हात तिचा वळवळ आहे. हात नुसतं नुसतं वळवळ होते. नुसतं खायचा ड्रेस, हात खायचा ड्रेस खायचा नुसतं आम्हाला. कसं करायचं सक्षमी? कसं करायचं? कसं काढायचं तुझा फोटो जाऊन तिथं? कसं काढायचं फोटो? ए चिमणे सगळं वळवळ करून पुसून टाकले. वळवळू. तर चला आता आम्ही निघालोय. फायनली चला. सारखी बघत असते. काय करते मम्मा पिलो? मामा मला फोटो काढतात सगळे. हो कसे फोटो काढतात सगळे मम्मा बरं? हे बघ कशी बघते सगळं. काय करतात माझे मम्मा बोल सगळे काय काढतात फोटो काढतात. आम्ही आलोय आता आणि तुम्हाला तर माहिती आहे ध्वजारोहण कधीच झालंय, पण आम्ही जेव्हा सगळे घरी जायला लागले तेव्हा आपण आलोय. आमची मुकलं बाले काय करायचं. हो आणि सकाळचं गारठा पण खूप असतो म्हणून आम्ही सक्षमीला उशीर आणला आहे ना रे. तरी पण आता ना तिला बघा झाकून आणलं होतं ही माझी ओढणीमध्ये आणि ह्याच्यामध्ये. टोपी पण मी आत्ता काढली आहे कारण की थंडी खूप आहे. ती कशी बघते सगळ्यांना, सगळं ती म्हणत असेल सगळ्यांनी एकसारखेच कपडे घातले तर सगळं सेमच दिसत. सक्षमीला इतकी झोप आली आहे गाईज. हे बघा किती पेंगली ती, तरी तिला सगळीकडे बघायचं. सगळे वाईट वाईट कपडे. झेंडा आहे ना, झेंडा 5x ने आता एकदम स्लो मोशन मध्ये व्हायला लागलाय ना रे. स्लो मोशन करायची गरज नाहीये झेंड्याला. हे बघा एकदम स्लो मोशन मध्ये दिसतोय तुम्हाला कसलं भारी हालतंय. काहीच आलेलं आहे आम्ही आता. झालेलं आहे आमचं फोटो सेशन वगैरे करून मस्त मस्त व्हिडिओ काढल्यात. पायल छान व्हिडिओ हिला साक्षी मिळाले झोप आले मेन. झोप आता गाडीच्या हवेने गाडीवरती थांबून ती पेंगली आहे. गाडीवर हवेने साक्षी मी गोंडरू इथून ट्रेन येणार आहे. ट्रेन इथून ट्रेन येणार आहे. इकडं किती छान होऊन आलंय ना आता पिले शना. सक्षमीला सगळीकडे बघायचंय गाईस. इकडं तिकडं बघ. अफाट झोप आली तिला, पण तरी तिला बघायचंय. तरी ती झोपायला तयार नाही. तर गाई इथं बघा तिकडं फुल राणे. तिकडं ट्रेन आहे ट्रेन, पण आम्हाला बसता येत नाही कारण की लय गर्दी आहे. गर्दी आहे. तिकीट काढायचंय आणि पण सच्ची मी आता कळणारच नाही रे म्हणतो कसे बसले हा ना. काय चाललंय काय नाही. हो त्यामुळे म्हणलं पण नेक्स्ट स्टेज जा सच्ची मला चांगला मोठी होईल तेव्हा आपण मग तिला घेऊन आम्ही बसणार ट्रेन मध्ये, तेव्हा तिलाच कळण ट्रेन म्हणजे काय आहे ना. नाही एवढं लोक नाही कळणार. गाडी गाडी तर कळण. गाडी जुगजुग गाडी जुगजुग गाडी गाडी तर कळण ना. सक्षमीला ट्रेन नाही कळणार, तिला जुगजुग गाडी कळणार. झोपले झोप आली तिला लय झोप आली. पण तिला असं झालंय की तिला झोपायचं पण ती झोपत नाहीये. तिला मी प्रयत्न केला झोपवायचा पण झोपत नाही. काय करायचं आता. इथे आहे ना गाण्याचा आवाज आता कमी झालाय म्हणून आम्ही बोलतोय. एवढं तुम्हाला आमचा आवाज येतोय. आम्ही एक चूक केली, माईक नाही आणला. माईक आणला पर्यंत हा ना, असून नाही आणला पण बघ ना. काय काय हँडल करणार ते कपडे हँडल करून. हे बघा हे हातात घेतलंय मी तिचं माझं. ही टोपी पकडली हातात. आम्हाला मग आता बॅग तेवढं मोठं बघ. एक बॅग आपण कॅरी केली पाहिजे रे. कशी बघते आले सक्षमीची फ्रेंड. काय नाव आहे? प्रज्ञा. दीदी तिला पण झोप आली, नीला पण झोप आली. दोघींना झोप आली. निघाले काय तुम्ही? हा तिच्यामुळे निघलेलं झोप आली म्हणून. ही गाडीवर पेंगली. साऊंडचा आवाजले रे पुढे पुढे पण येत नाही. मागच थांबणार मी पण. हा साऊंडचा आवाजले. जाऊ का आता आम्ही निघायला लागलोय. पूर्ण परत पॅक केली आहे कारण की थोडी जरी आवाज लागली ना तिला सर्दी होईल. सर्दी होईल आणि तिला भूक पण लागलाय. भूक
भुकू लागलाय, झोपू लागलाय आणि साऊंडचा आवाज लय, त्यामुळे आम्ही जास्त पुढे गेलोच नाही, मागं थांबलो होतो. त्रास होईल सक्षमीला. आणि पुढच्या वेळेस नाही आपण ट्रेनमध्ये बसू सक्षमीला 26 जानेवारीला बसू. हा चालेल, तेव्हा नाही तिला कळणार. चल आता सक्षमी झोपली आहे, हे बघा झोपली फायनली. झोपली. गाडीवर घेतली तिला, गाडीवर बसलो आम्ही. लगेच ती एका मिनिटातच झोपली. तिला खूप झोप आली होती, पण तिथं सगळं दिसत होतं ना, लोक माणसं जास्त दिसत होती तिला, तर ती सगळं बघत होती. मग जेव्हा तिला अशी गुंडळली ना मी, एका मिनिटातच झोपली. मग छान. आता आम्ही नाश्ता करायला थांबलोय. म्हणलं घरी जाऊन नाश्ता बनवसपर्यंत, आणि मला काम अजून मी काहीच केलेलं नाही आहे. उठलो, आवरलं आणि आलो होतो इकडं. म्हणलं पहिलं फिरून यावं, मग घरी गेल्यावर काम करावं. मग नाश्ता करूनच जातो. नाश्त्याचं तेवढं वाचलं आहे ना, बनवायचं सकाळी सकाळी, मग दुपारी जेवण करते. पायलचं सगळं संपत आलंय, खाऊन झालं. तेव्हा माझी ऑर्डर आली. आणि तुम्हाला वाटत इडली नाही, इडली तर एवढी असते इडली. आलो आम्ही फायनल घरी. 11:30 वाजलेत. तर पायलची कामं राहिल्यात करायची सगळी. सक्षमीला आज मी घरी आहे गाईच, तर तुम्ही या सक्षमीला दूर येताना बघा. हे बघा आता लय वळवळ करते म्हणून दुगी धरायला लागतो. आता काय बाळ घेतली आहे, पण आता थंडी गाठ्याचा दिवस आहे म्हणून म्हणजे आम्ही बंद पण केलं ना दूध द्यायचं. नाही ती जलमली ना तेव्हा होती लय गरमी, लय भयंकर गरमी होती. त्यामुळे शिकुडी देतच नव्हतो आम्ही. तेव्हा कशी बघती माझ्याकडं मी बोलते तर. तू बोलती ना. आणि मग आता थंडीचे दिवस आहे, पावसाचे दिवस आहेत, कफ नाही होत ना त्याला, आणि तिला कफ पण आता होत नाही, त्यामुळे काय पाहिजे शेक मग देतो तिला. पण आता ती अशी 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 टाकरं मारते, अशी उड्या मारते, अशी उड्या मारते. अरे हिसळती खेळताना पण तशी करते, उसळ्या मारती म्हणून मी थांबते. ती इतकीच काम नाही आता ये आम्ही देतोय बाळाच्या तर गाईस. एक पोरगी म्हणली नॉनव्हेज खाऊ नको, दुसरी लगेच म्हणली खा गा तू. अरे ती कमी दुसरी म्हणली ताई खा गा तू, तुझ्या आता डिलिव्हरी झाली, तू तर खायला पाहिजे उलट. हो म्हणून तर बोललो ना तुला मी, अंडी खा मला म्हणून. खावं लागतं, मला खूप माझी भूक वाढली आहे. हो ही एक गोष्ट आपण अजून सांगितली नाही. नाही हा. पायलची आता भूक खूप वाढली. मॅडमची भूक वाढली म्हणून पायलची पण भूक वाढली. पिलेचा हात जरा वाकडा वाटतोय, थांब एक मिनिट. पिले 2 माणसं अशी कुठल्या गोष्टी गप्पा मारते ना गाईच, ती अजिबात आम्हाला बोलू देत नाही. मग अशी मला एवढा हसलेलं आम्ही तिघं बोलतोय ती मधून आणि मग मी लसूण पण टाकलेलं गाईचे बघा. त्यात लसूण का टाकलंय? चांगला असं लसणाचा पाकळ्याचा सर्दी खोकला पडसं होत नाही. अजून तर जाऊ देत नाही बोलत मी ब्लॉग मध्ये. अजून तर नाही आमच्या सक्षमीला तसलं परमेश्वर करून नाही का. पण काळजी घेते आपण, आम्ही काळजी घेते असं सांगणार बघा, काळजीसाठी घेते. काळजी घेतो की सर्दी पडसं खोकलं नाही व्हावं. तिला ती एवढी शांत बसली राहू, हे झोप आली तिला. एवढं थंडी गाठायचं बाहेर नेतो हे करतो. हम्म. आणि आंघोळ तर बघा आमची आज 7 वाजता झाली, तर एक वेळेस तिची 8 वाजता रात्रीची आंघोळ होती. हो 8 वाजता वाजते एक टाइमला आंघोळ करायला. मला असं वाटलं ना तिला थोडीशी सर्दी वगैरे जाणवते. एक ड्रॉप आहे तुम्हाला हो ड्रॉप आहे, डॉक्टरने दिलेला ड्रॉप आहे तो. नसेल पण तो पण तो डॉक्टरने दिलेलाच आहे. हा मग आहे ना, मी काय करते लगेच तो ना ते हे टाकते नाकात, नाकच मोकळं होतं त्याचं. म्हणजे हे कसं तो ड्रॉप नाकात टाकला ना, तो सर्दी असते ना ती थोडी अशी लूज होती आणि ती हळू शिंक येते तिला. त्यामुळे शिंक आली की तिथे नाकातले जो कफ आहे तो बाहेर येतो. गोळाचे तो बाहेर हा गोळाच बाहेर येतो डायरेक्ट नाकातून. जो कफ असतो ना तो कफ डायरेक्ट बाहेर येतो. पण मध्यरात्री वगैरे लय चांगले तो हो drop. मला चांगला अनुभव आहे आम्हाला. सक्षमी झोपली त्यामुळं. हो तर गाईज आमची टोमरी आता उठलेली आहे गाईज. पप्पा असल्यावर तिला झोपायचं नसतं, पप्पा असल्यावर ती अजिबात झोपत नाही. मम्मा असल्यावर झोपते, झोपली जाते मस्तपैकी. सॉरी झोपली म्हणते, झोप झाली नाही तिची. दुपारी झोपली चांगली. आता तिला घेऊन मी फिरतोय. पायाला गेली बाहेरून कडले लावून. मला घरात व्हायला लागले गरम आणि कुद मारल्यासारखं. तर तिला आवाज मी पाहिलं, दारुगड बाबा लवकर. पिलू पण वाट बघती मम्माची. इकडे बघ पिलू, मोबाईल इकडे बघ, तिला बघ व्लॉग चालू आहे. आउटफिट चेक, आमच्या चिमरूचं आउटफिट बघा. मॅचिंग पॅन्ट, मॅचिंग शर्ट, मॅचिंग टोपी. डान. तिला पण खूप भूक लागलेली आता. ती पण मम्मीची वाट बघती. तिची मम्मी गेली बाहेर. कशी गेली बाबा? मम्मा स्वयंपाक करायला गेली. आज मी होते म्हणून सगळं पाहायला उशिरा गेली स्वयंपाक करायला. आता ते 5च्या आसपास स्वयंपाक आवडते. आज मी घरी थांबलो म्हणून. मी पण आज गेलो नाही, कारण की काय गेलं नाही पिलो आपण, मी पप्पा काय गेलं ना, कारण की आम्ही सकाळी सक्षमीला घेऊन गेलो होतो तिकडं. त्यांच्या पप्पाचं पार्सल टाकायला गेलो. मला जरा दमल्यासारखं पाहिलं. म्हणलं आज मी जात नाही, मी दमलो. त्यामुळं मी काय गेलो नाही. आणि मी गेलो नाही म्हणून मॅडम काही झोपलीच नाही आमची.
जागीचे अजून कशी बघती कॅमेराकडं. आणि मॅडमला भूकू लागला आहे आमच्या भरपूर गोंदस पडीला. आम्ही गेलो तिला आज भेटले खूप जण. खूप तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये. सक्षमीला बघून द्या. सक्षमीला बोल. सक्षमीली बघितलं सगळ्यांनी आज. तिला भूक खूप लागली, खूप म्हणजे भूक लागली. पायाला तर आवाज तुम्ही खालून पाय फिटिंग वगैरे करत. आणि दमलो मी हिला घेऊन. किती मगासपासून घेते खेळवतो किती. आता पायाला स्वयंपाक करते म्हणलं आणि जागेचं हिला मलाच घ्यावं लागतं. अशी खाली राहत नाही जास्त करून. मग खाली हिला खेळावं लागतं. काही ना काय गप्पा मारावं लागतात. ते मला काय जमत नाही. त्यापेक्षा मी तिला घेऊन बसतो. गप्पा मारायचं म्हणलं की मला जमत नाही जास्त. मग खोकला लागतो मला जास्त बोललं की. का नाही पिले? हां हां हां. अयो अयो कसं बघितलं एवढे लांब. तर पायनी बोलणं मस्तपैकी शेवगा भाकर आणि हे दुपारची वालपापडी. आम्ही दुपारी जेवलो ना त्यामुळे ती तशी शिल्लक खाल्लेली काही. मला कशाला फेकून द्यायची, मम्मीला पण सांगितलं खाऊन टाका. हो चांगली लागते. मला आवडते वालपापडी. मी दुपारी खाल्ली नाही. अंड्याची आणि बघा. पोळी पण बनवली. तुला पण भाकर. ह्याला चार्जिंग कमी वाटतं. हो. हां त्यामुळेच कमी. आता जवळ सक्षी मी जोरदार बोललो ना तेव्हा मी हेच समोर थांबलोय. तिला वाटलं कोणतं बोलते आपल्याशी. पाहिलं तर चाललंय जेवण आता. तिला भूक लागली पण म्हटलं तू जेव पहिलं. तू जेवली की तिला रिलॅक्समध्ये तू तिला रिलॅक्समध्ये पाचतील पण. आणि जेवण गरम नाही गरम तोपर्यंत जेवण घेशील. तोपर्यंत आपली पोरगी आहे इथं पेसली झोपली आहे. आणि आमचं आले हे नवीन पार्सल. काय आणलंय पार्सलमध्ये तू आता काय मागवलेस? बेडशीट. हे बेडशीट आधी चुरगळते म्हणून. सक्षमीला असं कधी सोडलं नाही जेवढी. विदाऊट डायपर आणि विदाऊट पॅन्ट सगळं आमची गाठी खराब व्हायला लागली आहे म्हणून ते मागवले मी. त्या बेडशीटने ना हे नाही होत, लीक नाही होत, गादी नाही भिजत त्याच्याने म्हणून ते मी मागवले सेफ्टीसाठी. सक्षमी